शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतीच्या मशागतीसाठी आजच आणायचा आहे कोणता ट्रॅक्टर माहितीये का? न्यू हॉलंडचा सिम्बा 30. आता दादा मला सांगा, नेमकी तुम्ही हा ट्रॅक्टर घेतला एवढा अभ्यास करून किंवा विचारपूस करून तुम्हाला लवकर उपलब्ध झाला नाही, तर नेमकी हा कोणत्या शोरूमला तुम्हाला उपलब्ध झाला? आम्हाला हा इथून उमराळ्याला शिवप्रसाद ट्रॅक्टर हाऊस आहे. हा हा धनुभाऊ संदीप भाऊ त्यांचं हम्म. तिथं उपलब्ध झाला हा. सुरुवातीला वेटिंग होती त्याची, पण त्यांनी दिला ऍडजस्ट करून. हम्म. मला थांबावं लागलं, पण ट्रॅक्टर थांबवून हाच घेतला आम्ही. बरं, मला आता इतर खूप फोन येत होते आणि त्यांची सर्व्हिस पण खूप आहे. हा मी हाच प्रश्न आणि तुम्हाला सगळ्यात विचारणार महत्वाचं होतो. म्हणजे आतापर्यंत त्यांच्या शोरूमचे मला भरपूर वेळेस फोन येऊन गेले की तुमचा ट्रॅक्टर कसा चालतोय, काही अडचण आहे का, अडचण आल्यास आम्हाला संपर्क साधा, तुमची सर्व्हिसिंग झाली का. तुमचे म्हणजे सर्व्हिस खूप चांगली आहे त्यांची आणि जवळ पण आहे आम्हाला येण्या जाण्यासाठी. त्याच्यामुळे मग ते खूप म्हणजे शोरूम वाल्यांचा अनुभव हा अतिशय चांगला हो, आहे. खूप म्हणजे नुसतं विकण्यासाठी नाही, ते हा विकून तिथून पुढचं ते गिराईक खुश आहे का नाही आपल्या विरुद्ध आपल्याबद्दल, ते फार महत्वाचं आहे ना. विकणार फक्त विकण्यासाठी गोड बोलतात काही लोक. विकून झालं का तू तुझा आणि आम्ही बरोबर. आमचा, असं नाही त्यांचं. की त्यांनी कमीत कमी मला 10-15 वेळा फोन करून विचारणा केली की कसा चालतोय, व्यवस्थित चालतोय का नाही, सर्व्हिसिंग झाल्या का नाही, काही अडचण आल्यास आम्हाला संपर्क साधा. त्यांच्या सर्व्हिसवाल्यांच्याही खूप फोन येत राहतात. शेतकरी मित्रांनो, मागाशी म्हटल्याप्रमाणे की जाधव साहेबांनी हा जो काही न्यू हॉलंडचा सिम्बा 30 हा ट्रॅक्टर घेतला, तर यांच्याकडनं आपण शोरूम वाल्यांकडचा अनुभव आहे हा जाणून घेतला. आणि योगायोग असा की शोरूम वाले देखील आपल्या सोबत आहेत. तर सर, सुरुवातीला आपला परिचय आम्हाला जाणून घ्यायचा आहे आणि आपलं शोरूम कुठे आहे हे देखील सांगा. माझं नाव धनंजय देवरे आणि माझे मोठे बंधू आहेत संदीप देवरे. आम्ही दोघं मिळून शोरूम चालवतो. त्याच्यात माझ्याकडे 3 तालुक्यांचं काम आहे. तर आपले 3 तालुक्यांच्या प्लेसेसला आपले शोरूम आहेत. बर, देवळा, मालेगाव, नांदगाव. नाशिक जिल्ह्यातले हे 3 तालुके आमच्याकडे आहेत आणि एक जवळपास 4 वर्षापासून आम्ही न्यू हॉलंड काम करतोय. म्हणजे तो ह्या तिन्ही तालुक्यामध्ये आपलं शोरूम आहे. शाखा आहेत. हो. काय आपले 3 तालुक्यांमध्ये अद्ययावत शोरूम आहे. तिघं शोरूममध्ये आपलं सेल्स, सर्व्हिस आणि स्पेअर पार्ट सगळं सर्व्हिस एकाच छताखाली कस्टमरला मिळत असते. किती वर्ष झाले न्यू हॉलंडचं शोरूम आहे आपलं? 4 वर्ष झालेत आम्हाला. 4 वर्ष. Yes. चारही शाखांना 4 वर्ष. 4 वर्ष झाले. शेतकऱ्यांचा अनुभव कसा आहे? आज तर एका शेतकऱ्याकडनं आम्ही जाणून घेतला हम्म. की तुमच्याबद्दल फीडबॅक अतिशय चांगला आहे. कारण माणुसकी ही खूप महत्वाची आहे की फक्त ट्रॅक्टर विकणं हम्म. हे नाही. कदाचित जर तुमची आमच्या शोरूमला जर भेट झाली तर आम्ही फ्रंटलाच एक बॅनर लावलेला आहे की आमचे ध्येय म्हणून. तर आमच्या ध्येयामध्ये आम्ही आवर्जून उल्लेख केलेला आहे की आम्हाला एक शेतकऱ्यांसाठी एक सोल्युशन ओरिएंटिंग काम करायचं आहे आम्हाला. त्याच्यानंतर आम्हाला समाजाला बांधिलकी राखून काम करायचं आहे. बरोबर. हे सगळं आमचे ध्येय आम्ही घेऊन ह्या धंद्यामध्ये आम्ही उतरलेलो आहोत आणि त्याला अनुषंगाने म्हणजे त्याच्या अनुषंगानेच आमचं काम हे चाललेलं आहे असं आम्हाला वाटतं. कारण आम्हाला जो शेतकऱ्यांचा किंवा आमच्या कस्टमरचा जो फीडबॅक येतोय त्याच्यावर आम्हाला असं वाटतं की आम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहोत. तर आमचं टार्गेट विक्री करण्यापुरतं नाहीये, तर आमचं शेतकऱ्याचं समाधान देखील. शेतकऱ्याचं समाधान आम्ही स्वतः आमचं वेळ घालवून आम्ही त्यांच्या बांधावर जाऊन आम्ही स्वतः आमच्या म्हणजे कस्टमरच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेत असतो आणि त्याला सोल्युशन प्रोव्हाइड करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. त्याच्यासाठी आम्हाला कंपनीची ही उत्तम साथ असते. आम्ही कधी कस्टमर साठी काही एखादी कंप्लेंट टाकली तर लगेच आमचे सर्व्हिस इंजिनियर किंवा काय कोणी त्यांचे माणसं असतील पर्टिक्युलर याचे विभागाचे, तर तेही आम्हाला कंपनीकडनं लगेच मिळतं. त्याच्यानंतर आपल्या 3ही शोरूमला तुम्हाला स्पेअर पार्टची 24 तास अवेलेबिलिटी आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आत्तापर्यंत माझ्या मते तरी कुठल्याही अडचणी आलेल्या नाहीत. ओके. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, फक्त ट्रॅक्टर विकणे हेच महत्वाचं नसून शेतकऱ्याचं समाधान देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणूनच न्यू हॉलंड का शेतकऱ्यांच्या चर्चेत आहे आणि शेतकऱ्यांच्या सेवेत आहे, तर शोरूम वाले आपल्या सोबत आहेत, शेतकरी देखील सोबत आहे. आणि हा न्यू हॉलंडचा सिम्बा हा देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे एकदा अवश्य विचार करायचा आहे. आजच तुमच्या घरी शेतामध्ये मशागतीसाठी कोणता ट्रॅक्टर आणायचा आहे? न्यू हॉलंडचा सिम्बा सिम्बा 30. 30.